हाय गाईज, वेलकम बॅक टू लर्न विथ वैशाली. परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज एक कन्फ्युजन जे आपल्या मनात असतं ना, ते आपण कमी करून टाकू. हे मी चॅलेंज देते. आपण काय करतोय, सेंटेन्स बनवायचे, पण त्याच्या अगोदर डोक्यात आणतो, अगोदर मराठीत बोलू आणि नंतर मग ट्रान्सलेट करू. पण असला गोंधळ नकोच आहे. जर सेंटेन्स बनवायचे तर ट्रान्सलेट डोक्यात करायचं, नंतर बोलायचं. हे थोडं थांबू. आपण काय करू, त्याला एक दुसरी ट्रिक शोधून काढली ना, ते पाहू. म्हणजे काय करू, अगोदर एक शब्द घेऊ, त्याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे तरी सुद्धा एक शब्द घेऊ आणि त्याचे 4-4 सेंटेन्स कसे बनवता येतील. जर मला 4-4 सेंटेन्स बनवायची आयडिया जर सुचत असेल तर ऑफकोर्स मी पुढे पुढे बोलू शकते. असं आपल्याला वाटू शकतं, पुढे मी नक्कीच बोलू शकेल, माझ्यात कॉन्फिडन्स येईल. कारण प्रॅक्टिस ही डेली डेली होते, त्याच्यामुळे नक्कीच न कळत आपण थोडं थोडं स्मार्ट होत चाललोय. ते आपल्याला लगेच नाही लक्षात येत, पण ज्यावेळेस आपण बोलतो ना, त्या बोलण्यातून आपल्याला तो कॉन्फिडन्स दिसू शकतो. चला तर ट्रान्सलेट जे करतोय ते आजपासून बंद करून एक शब्द घेऊ, त्याचे सेंटेन्स बनवायला चालू करू. त्यांनी काय होईल, आपला कॉन्फिडन्स वाढू शकतो. तर उशीर नको करायला, लेट्स स्टार्ट. शब्द घेऊन इंग्लिशचा सेंटेन्स तयार करू. त्याने काय होईल, आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि आपल्याला खूप छान वाटेल. चला तर सर्वात अगोदर ड्रेस हा शब्द घेऊ. ड्रेस. आता ड्रेस मध्ये मला म्हणायचा, हा माझा ड्रेस आहे. दिस इज माय ड्रेस. असं म्हणणार, आय लाईक धिस ड्रेस. आय लाईक धिस ड्रेस. आय हॅव न्यू ड्रेस. किती छान, किती छान. एका शब्दाचे आपल्याला सेंटेन्स बनवायला यायला लागलेत, ही आनंदाची गोष्ट आहे. दिस इज माय ड्रेस, हा ड्रेस माझा आहे. आय लाईक दिस ड्रेस, मला हा ड्रेस खूप आवडतो. आय हॅव न्यू ड्रेस, माझ्याजवळ नवीन ड्रेस आहे. मी असं पण म्हणू शकते, माय ड्रेस इज ब्युटिफुल. माय ड्रेस इज झालं, सिंपल. अशाच प्रकारे आपण म्हणजे ट्रान्सलेट ते करायचं नकोय. एक शब्द घेऊन त्याचे सेंटेन्स तयार करू. आता दुसरा एक शब्द घेऊ, वॉटर. दिस इज हे पाणी आहे. नंतर आय नीड दिस वॉटर, मला त्या पाण्याची गरज आहे. नीड वॉटर, मला पाण्याची गरज आहे. क्लीन, ते स्वच्छ आहे. काय काय बोलूया आपण, दिस इज वॉटर, आय नीड वॉटर, मला पाण्याची गरज आहे. आणि वॉटर इज क्लीन, वॉटर हे स्वच्छ आहे, पाणी स्वच्छ आहे. नंतर एक शब्द म्हणू शकतो, ड्रिंक वॉटर. किती छान, मी पाणी पित आहे. दिस इज वॉटर, आय नीड वॉटर, वॉटर इज क्लीन, आय ड्रिंक वॉटर. एक शब्द घेऊन त्याचे सेंटेन्स बनवू. त्याने आपल्याला ट्रान्सलेट करायचा, ती जी झंझट जे फंडा आहे तो आजपासून डिलीट. आपण अजून दोन घेऊ शब्द. हा पेन आहे. दिस इज अ पेन. पेन ब्लॅक कलरचा आहे. दिस पेन इज ब्लॅक कलर. कलर. आय लाईक दिस पेन. आय नीड दिस पेन. का आपण एवढी काळजी करतो. दिस इज अ पेन, दिस पेन इज ब्लॅक कलर, आय लाईक दिस पेन, आय नीड दिस पेन. मला पेन हा आवडतो आणि मला याची गरज पण आहे. आता नंतर एक शब्द घेऊ, डुअर. आता सुरुवातीला आपण शब्द म्हणायचं आहे ना, हा डुअर आहे, हा दरवाजा आहे. दिस इज अ डुअर, हा दरवाजा आहे. हा दरवाजा बंद आहे. दिस डुअर इज क्लोज. ईडी क्लोज, हा दरवाजा बंद आहे. ओपन द डुअर. ओपन द डुअर म्हणजे दरवाजा उघडा.
दरवाजा उघडा. आणि दरवाजा उघडा आहे, उघडा आहे. ओपन द डोअर आणि द डोअर इज ओपन. किती छान. डोअर घेतला शब्द. दिस इज अ डोअर. दिस डोअर इज क्लोज. ओपन द डोअर. द डोअर इज ओपन. झालं. आता इथून पुढे आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. मराठीत सेंटेन्स विचार करायचा, नंतर ते इंग्लिशमध्ये बोलायचं, मग कुठं काय बोलायचं, वॉच कुठं बोलायचं, इज कुठं बोलायचं, सगळी झंझट बंद करून आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल झालाय. कारण एक शब्द आपण घरातला कोणताही घेऊ शकतो. किचनमधला एक शब्द घेऊ, त्याचे 4 सेंटेन्स बनवू. कोणाशी बोलायचंय, पुढं आपली मैत्रीण आहे, तिच्याविषयी 4 सेंटेन्स बनवू. असे सेंटेन्स बनवणं म्हणजे आपण स्वतःतला कॉन्फिडन्स परत एकदा पाहतोय. आणि हाच कॉन्फिडन्स आपल्याला खूप छान स्मार्ट फ्लुएंटली इंग्लिश बोलण्यासाठी तयार करू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल झालाय, तर प्लीज कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करू शकता. आता एवढा वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब मला खूप छान एन्करेज करतं नवीन टॉपिकसाठी. खरं तर ही जी इंग्लिशची भीती आहे ना, ती कमी कशी होईल हाच माझा मोटो आहे, की तुम्ही खूप छानपैकी इंग्लिशमध्ये बोलावं. तुमची ती एकदम असं हवं की नाही मला जमू शकतं, मी सेंटेन्स बनवू शकते, मी हळूहळू सेंटेन्समध्ये बोलू शकते. हा जो कॉन्फिडन्स आहे तो मी तुमचा एन्करेज करण्यासाठी प्रयत्न करते. तर मला नक्कीच तुम्ही सपोर्ट द्या आणि तुमच्या सपोर्टनेच मी खूप छानपैकी अजून तुमच्यासाठी नवीन नवीन ट्रिक आणणार आणि ते आपण शिकत राहू. त्याने काय होईल, आपण रोज खूप छान फ्लुएंटली इंग्लिश बनण्यासाठी स्वतःला तयार करू शकतो. तर भेटू. सी यू सून नेक्स्ट व्हिडिओ. बाय.